आणि 2 सख्या चिमुकल्या बहिणींच्या हत्येनं पुण्यातलं राजगुरुनगर हादरून गेलंय। घराच्या वरच्या मजल्यावरती राहत असलेल्या आचारी काम करणाऱ्या व्यक्तीनं या दोनही मुलींवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। या आचार्यानं दोनही बहिणींना गोड बोलत स्वतःच्या घरात आणलं आणि तिथे सुरुवातीला एका बहिणीवरती अतिप्रसंगाचा प्रयत्न केला। यावेळी दोघींनीही आरडाओरडा केल्यानंतर आरोपीनं त्यांची हत्या केली। त्यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घराजवळच्या इमारतीमधल्या एका ड्रममध्ये या दोघींचेही मृतदेह टाकले। या प्रकरणी संबंधित आचार्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। त्याच्यामध्ये अधिक तपास केला असता सदर मुलीच्या डेड बॉडी त्या ज्या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक भाडेकरू राहत होते आणि त्याच्या एका टँकमध्ये टाकीमध्ये त्या आढळून आलेल्या होत्या। त्या दृष्टीने अधिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे। आतापर्यंतच्या तपासामध्ये त्या आरोपीनं सदर मुली सोबत लैंगिक अत्याचार करून त्यांना त्या जी पाण्याची टाकी होती त्या टाकीमध्ये बुडवून मारलेला आहे। अशा प्रकारचा दोन्ही मुलींना